हे सरकून द्या मागं, ते मागं पडतात तुमच्या. थोडे तडका दे बाबा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर आज आता वाजले सायंकाळचे 7:30 वाजले. तर चला म्हटलं तुमच्यासोबत मी आपला सायंकाळचा रुटीन शेअर करते. कारण खूप दिवस झाले मी अशी कॅमेऱ्याच्या समोर फ्रंट टू फ्रंट येऊन काही बोलली नाही. कारण माझी तब्येतच बरोबर राहत नाही, बघू शकता. आता पण बरं नाही, आता हे रोजचं झालं आहे. का माहीत आहे का? कारण इतके थोडे दिवस झाले आमचं इकडे तिकडे बाहेर जाणं येणं खूप झालं. त्याच्यामुळे शरीराला सवय नाही ना इकडे तिकडे एवढा त्रास सहन करायची. तर त्याच्यामुळे जास्त हिंडण्या फिरण्याने तब्येत खराब झाली आहे. तर आता सायंकाळचा वेळ आहे आणि आज मी काय बनवते तुम्हाला दाखवेलच. तर आज आम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आम्हा दोघीचं सायंकाळचं रुटीन. आणि आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे. खेड्यामध्ये आम्ही तर लवकरच जेवण बनवतो आणि म्हणजे जेवण करतो आणि स्वयंपाक करतो आणि जेवण करतो. तर आज थोडंसं उशीरच झाला आहे. तर ब्लॉग करू की नको, ब्लॉग स्टार्ट करू की नको, ह्याच विचारामध्ये माझा भरपूर वेळ गेला आहे. मग म्हटलं चला फायनली चालू करून देते. तर बघू देता, आज आम्ही बनवणार आहे पालक पनीर नाही, सॉरी, पालक पनीर म्हणून दिलं आहे. आज बनवणार आहे सिम्पलचा पनीरचा प्लॅन बनवला आहे. होत आहे आज मसाला पनीर सिम्पलचीच बनवते, काही त्याच्यामध्ये जास्त ॲड करणार नाही. तर आज आम्ही दोघी पण या जाऊ बाई लपत काय तर जाऊ बाई तिकडे बसून आहे. माझ्या पण या हाताला खूप दुख आले, तर कॅमेरा पकडणं होत नाहीये. द्या मी पकडतो कॅमेरा. अरे तिथं ह्या झाला. तर आपण चला चालू करूया सायंकाळचं रुटीन. ठीक आहे, तर बोलत बसले तर वेळ जाईल. चला चालू करते आता सायंकाळचं रुटीन. तर इथं मी बनवत आहे आपल्या मसाला पनीरसाठी लागणारा मसाला. तर मी पहिले कापून घेतला आहे कांदा आणि कांद्याला मी छान इथं फ्राय केलं आहे. थोडंसं हलकंसं लालसर भाजलं आहे, कारण आपल्याला मसाला पाहिजे ना पनीरसाठी. तर त्याच्यासाठी मी आता घरगुतीच मसाला बनवत आहे. त्यानंतर थोडेसे मी शेंगदाणे पण फ्राय केले, म्हणजे थोडेसे तव्यावर भाजून घेतले, आणि टमाटर पण. आणि याने सगळ्यांना आपला जे काही ग्रेव्ही बनणार आहे ती छान टेस्टी बनेल. आणि टमाटर पण थोडीशी मी इथं तव्यावर भाजून घेईल. सगळे गोष्टी मी भाजून घेऊन त्याची चांगली पेस्ट बनवेल. म्हणून तुम्ही पाहू शकता आता इथं मी कसं काय चालू आहे. तर मी चांगली इथं टमाटरला पण कापून घेतले आणि तव्यावर छान असं बारीक करून तळून थोडंसं भाजून घेतलं आहे. थोडंसं हलकंसं भाजलं आहे. आणि थोडेसे खडे मसाले पण मी टाकले होते, ते यामध्ये दाखवलं नाही तुम्हाला, पण थोडंसं खडे मसाले पण मी तेलामध्ये फ्राय केले होते हलकेसे. आणि ते पण मी सगळ्या गोष्टी मी आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेईन. तर साईडला कणिक पण भिजवून ठेवली आणि स्वयंपाक म्हटलं तर सगळ्या गोष्टी बरोबर करावं लागतं. तर माझ्या हाताला खूप दुःख आलं होतं, माझा हातच वरती जात नव्हता. तर म्हणून म्हटलं चला आज मला बरं नव्हतं, तर इथं मी थोडंसं गरम पाणी पण पित आहे. कारण मला छान वाटतं जेव्हा कधी माझी तब्येत खराब झाली ना, तेव्हा मी गरम पाणी पिते, तेव्हा मला कुठं बरं वाटतं. तर इथं मी गरम पाण्यासाठी आपल्या गरम पाण्यामध्ये थोडंसं अद्रक पण टाकत आहे. घसा पण माझा बसला होता, तर अद्रक टाकून मी पाणी घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी किसणी शोधत होती, पण कधी भेटलीच नाही. त्यानंतर मी आपल्या खलबत्त्याच्या यानेच त्याला थोडंसं ठेचून घेईन आणि आपलं अद्रकचं पाणी रेडी करून घेईन. सायंकाळी आम्ही इकडे लवकरच स्वयंपाक बनवतो आणि जेवण करतो. आज तर थोडासा लेटच झाला, कारण मी दुपारची रेस्ट केली होती ना. तर सायंकाळी मला असं वाटत होतं की उठावंच नाही. तर मग खूप असा विचार करता करता टाईम निघून गेला. तर मग म्हटलं फायनली चला ब्लॉग स्टार्ट करून देते. तिथे बघू शकता मी आता रामू काका झाली आहे. कारण असाच लुक राहतो ना रामू काकाचा, तसंच आता माझा पण लुक झाला आहे. तर जाऊबाई शेजारी दाल तडका बनवत आहे. कारण आमच्या घरी बाबांना पनीर आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी वेगळी बनवावं लागेल भाजी, आणि आमच्यासाठी पनीर बनवत आहोत. तर पनीर पण जेव्हा विकत आणलं होते तर खूप कडक होतं. तर त्यामुळे त्या पनीरला आम्ही थोडा वेळ गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवलं, तेव्हा कुठं ते नरम झालं आहे. कारण तिथं लिहूनच होतं थोडा वेळ गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवा मग नरम येईल. कारण घरगुती पनीर नव्हतं. आम्ही पण घरगुती दुधाचं पनीर बनवतो, पण आज नव्हतं. आम्ही श्रावण महिन्यात वगैरे घरचंच पनीर यूज करतो, पण आज नव्हतं, त्याच्यामुळे विकतचंच पनीर आणलं आहे. तर इथं आमच्या दादाने आमच्यासाठी विकतचे थोडासा नाश्ता आणला होता, तेच आम्ही ट्राय करत आहोत. ते बाहेर गेले होते, आम्ही नको म्हटलं तर त्यांना वाटलं की थोडंसं काहीतरी घेऊन जावं म्हणून आणलं. तर आम्ही दोघी पण इथं खात आहोत. तर मी बाहेरचं जास्त काही खात नाही, कारण तुम्हाला पण माहीत आहे मला थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी खात नाही. पण आता इतक्या प्रेमाने आणलं म्हणलं तर खावंच लागेल. तर त्यानंतर आम्ही दोघींनी खाल्ली. आणि ते मी बनवत आहे मसाला. बघू शकता सगळे मी जे काय आता तळले होते
कांदा टमाटर खडा मसाला जे काही मी थोडंसं तेलामध्ये फ्राय केले होते ते मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेईल. आता इथं मी घेत आहे अद्रक पाणी. अद्रक पाणी उन्हाळ्यात घेणं काही तब्येतीला चांगलं नाही, पण मला पर्सनली माझ्या शरीराला सूट होतं म्हणून मी घेते, कारण माझा घसा बसला होता तर मला छान वाटतं त्याने. तिथं मी बारीकसं पेस्ट करून घेतली, बघू शकता. त्यानंतर इथं पनीर पण कट करत आहे. पनीर पण आता आपलं नरम झालेलं आहे तर पनीर पण साईडला कट करून घेत आहे. पनीरची छानपैकी स्लाईस कट केल्यानंतर त्याला पण तेलामध्ये छानसं फ्राय करून घेईन. आमच्या मुलांना तर तेलामधले फ्राय केलेले पनीरचे तुकडे खूप आवडतात म्हणून मी पहिलं त्यांना देऊन देईल. तिथं गरम तेल करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये टाकेल थोडंसं पनीर. तर इथं मी ट्राय करायसाठी पहिले एक पनीरचा तुकडा टाकून पाहिला तर छान तळला, त्यानंतर सगळे टाकून दिले. असं करून सगळे पनीरचे तुकडे मी तेलामध्ये डीप फ्राय करेल. तर इथं बघू शकता मी डीप फ्राय केल्यानंतर त्याला मग प्युरी बनवेल, जे काही आपली ग्रेव्ही आहे ती बनवेल. तर मग माझा चिकू मला बोलवायला आला होता तर इथं थोडेसे काळसळ झाले आहे, पण काही हरकत नाही. मुलांना असेच कडक आवडते ते खाऊन घेईल. आणि बाकीचे पण इथं मी तळत आहे. दाखवायला गेलं की नजर लागते म्हणते ना, खरंच कधी कधी होऊन जातं असं, तर आपण बनवत नाही, पण जेव्हा कधी आपण शूट करायला जातो त्या दिवशी नेमकं आपल्या हातून काही ना काही गडबड होऊन जाते. तर मी साईडला चपात्या बनवत आहे, कारण बाबांना पण भूक लागली होती. आईनी बाबा शेतात फेरफटका मारायला गेले होते त्याच्यामुळे त्यांना भूक लागली होती. तर इथं आम्ही दोघी पण पटापट स्वयंपाक उरकून घेईल. आणि जेवणाचा वेळ झालाच होता आणि शूट करता करता म्हटलं तर खूप काही वेळ निघून जातो. नॉर्मली आपला जो काही 1 तासा 1.5 तासाचा स्वयंपाकाचा टायमिंग राहतो ना, शूट करायला गेलं तर बरोबर आपल्याला 2-2.5 तास होऊनच जातं, कारण प्रत्येक गोष्टी थोडं शूट करायचं म्हटलं की थोडा वेळ निघून जातो. त्याच्यामुळेच थोडंसं लवकर लागावं लागते, नाही तर उशिरा लागलं तर जेवण लेट होतं. तर इथं मी साईडला चपात्या बनवत आहे, तर जाऊबाई पनीरची भाजी बनवेल. आम्ही दोघी पण असेच कामाच्या वाटण्या करून घेतो. दोघी पण आपले आपले कामं करून साईडला चालू करून देतो. आता दोघी पण एका कामामध्ये राहिलं तर होणार नाही. तर इथं मी चपात्या बनवत आहे आणि साईडला जाऊबाई बाबांना जेवण पण देत आहे, कारण ते इथं पनीरची भाजी खाणारच नव्हते म्हणून ते आपली दाल तडका खाणार आहे. तर आम्ही पनीरची भाजी थोड्या वेळानं बनवणार आहोत, कारण पहिलं आईबाबांना जेवण वाढून देईल, त्यानंतर आम्ही मग मोकळंच. त्यांना जेवण झालं की आम्हाला आमचा शूट वगैरे घ्यायला बरं पडेल म्हणून मी चपात्या बनवत आहे. तर वैशू गरमागरम आईबाबांना वाढत आहे. तर त्यांचं जेवण झाल्यानंतर पुन्हा आता इथं बनवतो आम्ही पनीरची भाजी. जाऊबाईने मलाच लावलं. ती म्हणाली की ताई तुम्ही बनवा, तुमच्या हातची पनीरची भाजी छान होते. तर म्हटलं चला आजच्या दिवस तरी मी बनवते, नाहीतर नॉर्मली जाऊबाईच बनवतात. तर चला म्हटलं आज मी बनवून घेते. तरी तुम्ही पनीरच्या भाजीची आता तुम्हाला दिसत आहे, तेल गरम केलं, त्यानंतर सगळा मसाला त्यामध्ये कांदा वगैरे टाकून दिला. टमाटर तर आपण पहिलेच टाकला होता. आणि मसाला छान तेलामध्ये भाजला गेल्यानंतर हळद मीठ मसाले असे सुके मसाले आपले जे काही हळद तिखट मीठ आहे ते टाकत आहे. त्यानंतर ते पण छानसं शिजल्यानंतर त्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकून देईल. थोडंसं जे काही आपल्या पॉटला पाणी लागलं होतं ते पण याच्यामध्ये टाकत आहे. पनीरची भाजी बनवताना मी काही जास्त करत नाही. जे काही आपली सिंपल रेसिपी आहे तीच करत असते. मी कोणती पण रेसिपी सिंपल पद्धतीनेच करत असते. त्यानंतर मी यामध्ये आपली ग्रेव्ही छानशी हे झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले आपले पनीरचे तुकडे आणि झाली आपली आता इथं पनीरची भाजी रेडी. त्यानंतर वरून मी धनिया टाकेल. थोड्याशा वेळ उकळी येऊन दिल्यानंतर याच्यामध्ये मी धनिया टाकेल आणि आता झाली आपली पनीरची भाजी रेडी. त्यानंतर मुलं पण भूक करत होते, त्यांना पण वाढायचं आहे. तर चला म्हटलं आज आपण बाहेरच जेवण करूया. हा आमचा प्लॅन वेळेवरच ठरला. तर मग आम्ही सगळेजणांनी आपापरी जे काही आहे भांडे वगैरे बाहेर नेलो आणि बाहेरच पंगत माटली. तर छान वाटलं बाहेर अंगणामध्ये जेवण करायला. तर मुलं बघू शकता किती मजेशीर जेवत आहे. अधू तर सगळ्यांना पाणी वाढत आहे. बाहेर जेवणाचा प्लॅन तर अचानकच ठरला, कारण घरामध्ये गरमी होत होती. कारण आमच्याकडे आता खूप गरमी चालू झाली आहे, त्याच्यामुळे बाहेरच अंगणामध्ये जेवणाचा आता आम्ही प्लॅन केला आहे. तर सगळ्यांनी भांडे आणि जेवण वगैरे बाहेरच घेऊन आलो आणि इथं बघू शकता आता आम्ही पण बसलो आहे. कारण आमच्या दादांचं जेवण झालं आहे, अहोंचं पण जेवण झालं. आता आम्ही दोघं राहिलो आहो मागे, कारण ते पण बाजूला जेवत होते, आम्ही पण जेवत होतो, पण त्यांनी पहिलं स्टार्ट केलं आणि आम्ही लेट केलं आहे. तर बघू शकता अधू पण व्लॉग घेत आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.